रश्मी, आता काही त्रास गिरास नाही ना माय तुले? हात पाय गी पाय पोट काही दुखत नाही तेवाला? हा कसं आहे बिचारे, त्या माणसानं लय मारलं तुले. हा मुका मार्गी लागला असन बापा, ते एक्सरे मेक्सरे काढला दिसून पडते. म्हणून म्हणू राहिली बी, जरासं कसं ना तर दुखत गिकत सांगून दे. आता चाललो जो आपण दवाखान्यात, मग राहून उमायती माहिती, जशी जशी आपली उमर वाढते तशी तशी ते उमायते. हा मग बेकार आहे ना ते उमायनं. म्हणून म्हणतो बाई, आता असं तुले काही चल, आता चाललो जाऊ दवाखान्यात. 1000 लागायचे 3000 लागन, पण आता सोय केलेली बरी बापा. नाही हो माय गंगाबाई, मायकाने फक्त डोकसत दुखी बापा. तर मग शांताबाईन मी काल गेली दवाखान्यात, डॉक्टरनं गोळ्या दिल्या, सलाईन लावली ना, 2 सलाईन लावल्या बापा. तर आता बरं वाटून राहिलं, आता माय काहीच नाही दुखून राहिलं. त्या हात माता जरा शक्ती दुखणारच आहे व, त्याने मारलं स्वतः तर सुजलाच माझ्या हात. आता तो जर बसला नाही तर मग आपण चाललं जाऊ अजून. आता उद्याची नागपंचमी आहे, तर शांताबाई म्हणे जाय म्हणे गंगाच्या घरून पेपर घेऊन ये म्हणे. तर आली बाई, गंगाची भेटही होते म्हटलं, आणि जरा बाहेर गेली तर मनही रमते म्हणून शांताबाईने मला पाठवलं. तर आली मी पेपर घ्यायला. शांताबाई म्हणते का जरा झाडपूस करतो म्हणते, उद्या नागपंचमी आहे. तर म्या म्हटलं बाई हो, म्हटलं जातो म्हटलं बाई मी, आणि आणतो म्हटलं. हो माय पाय बरं, उद्याची नागपंचमी आहे, विसरलीच होते मी. चणे गिने मस्त निवडून गिवडून ठेवा लागेल, फळासाठी बरं होते. फळाला जाऊ मग आपण सोबतच जाऊ उद्या. हा हा तसंच करू ना. पाय बरं माय, आता माझ्या नवऱ्याने मारलं नसतं तर माझ्या नवऱ्यासोबत नागपंचमी मनवत मी घरी असते आता. जाऊ दे ना माय, कुठे त्याची आशा करतो व तू, आशा करायले. आणि ते 15,000 तुला खरचले, बाकीचे पैसे त्याच जवळ आहे ना, का दिले त्या मुर्द्याजवळ? नाही व माझ्या जवळ आहे काही हो, म्हटलं हे बी नाही देत मग मी आता. नुसतं नातुकल्या 15,000साठी मारलं, आणि बाकीचे काय देऊ मी? बाकीचे उडवतो यश करतो, मला काही गम नाही बाई. असू दे राहू दे, दोघीच मायले की रात जा मस्त खात जा आणि पेत जा. काय करतो व मुर्द्याच्या भरोशावर राहून काही फायदा आहे काय? हा सुद्धा आहे पण पुरा बुधा आहे. काय त्याला शिवाय द्यावं बापा आता. जाऊ दे, सणावाराचे दिवस आहे, आता झगडे भांडणं काही करू नका. मी जरा शिकते स्वयंपाक खोलीतलं, भांडे गिणे उठ वाट करतो. हा कोमल, तू टेन्शन नको घेऊ बाई. तू नको करू साफसफाई, आताच तू पार्लर मधून आली, खराब होत त्या धुळानं. हा काही काम गिम नको करू तू आता. पाय तुम्ही सगळं, तू फक्त देवापातच आवडतो. आई असंच आहे, अंगाले पाहिल्यानं काम केल्यानं होत असते. काही अंगाले पाहून तर मी काम नाही करताय. हा जे मला नको सांगू तो, मी साफसफाई करू लागतो, देवाचंही करतो मी लागेच तर. पण मला तू काम करू दे. हा मला तसं आवडत नाही आहे ते हिटलरपणा. म्हणजे पार्लर मधून आली धूड बसते, हे झालं ते झालं. बसू बसला आता घर वय काम तर लागणारच आहे, नाही काम तर करायच लागणार आहे किती काही काही म्हटलं तरी. आता तू आहे म्हणून तर कोणत्या कोणत्या आया कशा राहते, नुसतं मुलीच्या भरोशावर पाहते, पण कशा राहते प्रेमळ राहते नाही का. म्हणून मला नाही पाहते तुझ्या भरोशावर, मी करू लागतो. बरं माय, देवापाची कागद तरी बदलवજો मग. ते देवापाची नाही का, अशी पूर्ण कागद आजूबाजूला अशी लावून देतो नवीन. काय ते एकदम असं पाणी गळलं का त्याच्यावर, ते भीतीले ओल असे ते बिचारे माईच्या, तर ते कागद जरासे खराब झाले. बाई ते कागद बदलवून टाकजो तू. माय आई कागद आणायला जा लागते, मग पहिले कागद आणायला चालली जाऊ का पिंकीला घेऊन? पिंकी आहे तर अमाय कोमल चालली जा ना पिंकीला घेऊन. बहिणी बहिणी चालल्या जा दोघी जणी सोबत. नाहीतरी पिंकी काही शाळेत नाही गेली कालपासून, मायले मारलं तिच्या, तिला सुट्ट्याच भेटले, बरंच झालं तिले. तर मग तुम्ही दोघी जणी चालल्या जा. काय माय आई बोर झालं म्हणतो बापा. तू मेली गेली असती तर मी कोणाजवळ राहिली असती हो बापा? मला शांत काकू, गंगा काकू, पार्वती काकून पाहिलं असतं, माझ्या मन मानलं असतं का? तरी पण काही बोलतं कुठच्या कुठं. मला हरी काय काय तुला कोणी मारन तर मला तर भला राग येते बाबा. जसं असा राग घेऊन राहिला का पाऊस नाही वाटत मला त्याच्या इकडे आता. बरं ना माहितीये कुठे या संसारात जगत माय, लवकर मेलं ते पुरलं नाही हो बाबा गंगाबाई. लेकरं उघडे पाडून लग्नच नव्हती करा लागत, मग लवकर मराच होत तुले. आई मग जाते मी पिंकीला घेऊन. हो बाई चालली जाय, घेऊन ये मग, कसं कामात काम होऊन जाते. आणि फेविकॉल गिविकॉल आणजो माय चिपकावाले, नाहीतर मग 17 डाव तिकडेच जा लागन आपल्याला. आठवणीने सामान घेऊन ये तुला काय काय लागते तर. पैसे आहे ना बाई त्याजवळ? हो आई पैसे आहे ना. बरं बरं, नसन तर तिथं पाकिट ठेवलाय, तुला जेवढे लागते तेवढे घेऊन घे. बरं माय रश्मी, काय सांगू माय तुला माय कोमलचं गुणगान बापा. माय कोमल एवढी चांगली आहे वो, एवढी हुशार आहे, एवढी हुशार पोरगी आहे. ते काला टाइम तिथे पाहिजो, MPSC चे क्लासेस लावले तिने आता. ते तिने एक्झाम क्रॅक केली का ते चांगल्याने चांगल्या ड्युटीवर लागतेच. पाय ना तू, सोन्याचं सोनं करून टाकते हो माहिती अजून मायावाला. पाय ना तू, लयच चांगली पोरगी आहे हो बापा, देवाच्या कृपेनं. म्हणजे आकाशातून अप्सरा उतरली माझ्यासाठी असं वाटते मला. माय मग तोंडावून असतं छत्री दिसते माय. लय हुशार आहे ती, पाहायला सुंदर आहे. वाटत नाही एवढं सुंदर असेल म्हणून, पण पाहायला सुंदर आहे माहिती. तिच्या पुढं तर बस बापा, गावात एवढं सुंदर कोणी आहेच नाही. आणि चांगला नवरा भेटते दिले, चांगला घरचा, आणि ड्युटीवर लागली म्हणजे तर अजूनच चांगला भेटते. मग पाय बरं माय, पोरीचं नशीबच चांगलं आहे म्हणाव त्या. नाही इथे पूर्ण म्हणजे पाय शिक्षण बंद असून, घरात तिला एवढे कामं करा लागले असून, तरी पण ते हुशार राहिली, मेंदाळणी झाली. पाय तिची बुद्धिमत्ता किती चांगली आहे. मग नाही तर काय माय, सांग बरं किती चंचळ स्वभावाची आहे ती, चंचळ दिमागाची आहे. तिच्यावानी पोरगी नाही माय, मी सोडत नाही तिले. चांगली माया लावतो तिले, चांगलं जपतो माय. हो माय पोरगी तशीच ते पोरगी नाही काय, माय पोरगी तिकडे शिकून राहिली. आता हिचं शिक्षण पूर्ण झालं तर बरं आहे बाई.
नाही तर मग गेले टाकाच लागलं असतं नाही का. माय शिकली असती तर शिकली असती, पण हिचं शिक्षण पूर्ण झालं आहे, शिकण्याचा इंटरेस्टही आहे इले. आता हे क्लासेस लावले तिला ना MPSC ची. हा लावले तिने, ते ऑनलाईन क्लास करते ना, रोजच करते. सांजचं काय अभ्यासही घेऊन बसते, त्याचं त्यात काही वाद नाही आहे, करते ते बरोबर. आणि कामधंदे कमी तिला जास्त करून नाही देत, अभ्यासावर भर जास्त दे म्हणतो. आणि त्या राईनी मानावर दे, त्या म्हणजे अभ्यासावर दे बा. काय करतं काम करून. तशी इथे काम आहेत दिली सर्व आपल्याला माहित आहे, तशी येते तिला माहित आहे. एकदा अशी लिंक लागली कामाची का लागूनच जाते नाही काय. मग सासरी गेल्यावर तर काम करणंच आहे माय पोरीले, म्हणून बाई करून घे माहित मजा तू आता. असं चांगलं आहे बाई, चांगली प्रगती करो पोरगी, आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या नोकरीवर लागू. चल बाई शांताबाई, माझी वाट पाहत असेल बापा. दे ना मला पेपर, घेऊन जातो ना मी, लय वेळ चाली. हो हो चल ना, घरात आहे पेपर ठेवले, देतो मी, चालली जाय मग. हो चाल ना. अवय हाडुकली चिमणी, थांब थांब. लय जोर आहे त्या अंगात, माणशा वय का माणशा असाले. माझ्या पोराला एवढा भार काऊन मारला तू ना. त्या माईने त्या बापाले मारलं तर त्या बापाले मारती, माझ्या पोराला काऊन मारलं तू ना. चिमण्यावालाचे हाडुकले, सांग लवकर. काय माय बाप न गिप नको काढू. पाय काकू, मी त्यासोबत सरक्याने बोलून राहिली. त्या पोरानं माझ्या आई बाबा बद्दल वाईट बोलला होता, म्हणून मी त्याला मारलं. थोस चावट धमक्या दे मला, थोस बेला. तुमचं पोरग बायला निघाल तर मी काय करू. त्याच्या अंगात काय जोर नव्हतं का मला मारायला. चाललं फिसका काय माझ्याजवळ, सगळ्यात बेकार तुमचं पोरग आहे. मी चांगली पोरगी आहे म्हटलं, कठोर पोरगी आहे, कठोर. मामाईले अजून एक शब्दाने सांगितला मी ना, चांगलं तुमचं पोट बायला आहे म्हणून तुमच्याजवळ सांगायला आलं. रस्त्यात अडू सांगून राहिले माझ्या घरी, काय भंडायला चालले होते का तुम्ही. येते ना मग भंडाले, सांगितलं असतं काय हाय आमच्या जोर न काय नाही तर. का वय चिमल्या तोंडाचे, एवढंच होतं ना त्या बापाला तर मारती मग. त्या बापाला काय सोडलं, चांगली मारती, दणक्यानं मारून टाकती. आम्हाला काय करावं लागते. त्या बापावर जोर टाकते, असं बापावर जोर करून नाही टाकला. त्या माईल तर रंगारंगाचं बोलला त्या दिवशी, काय शिवाय बापा त्या. त्याला नाही मारणं झालं. तेव्हा तू बायली निघाल, तेव्हा शांताबाईला घेऊन आली. पहिली गोष्ट तर कलावती काकू तू चुप राह, त्यासोबत माय लेनदेन काहीच नाही आहे. काजल काकून मी बोलून राहील ना, मनामध्ये तोंड मारायचं नाही सांगून राहिली मी. माय बापाले मारतीन, मायले मारती, मला सांगू नको ते. नवरा टाकून इथं बसली आहे चुपचाप बस. फालतूचं मला बकवास नको करायला, समजलं. लेकराचं काय सुख असते काय दुख असते तुला माहित नाही, म्हणून तू चुप बस. माय व तोंडला तोंडाला तोंड देतो तू मुजरवानाचे. आता त्या मायनं त्या बापाला टाकून गेली तर दुसऱ्याच्या घरी राहते ना. मी तरी मायच्या घरी राहून राहिली, तू तर दुसऱ्याच्या घरी गेली, शांताबाईच्या घरी. अव काकू काय लावून राहिली तू. माय राहून तरी राहिली त्याच्या हाताखाली. त्या नवरा तर एवढा चांगला असून तू तर लफडे करतो म्हणते, लफडे करतो म्हणून तू माझ्या घरी आहे. माय अशी लफडे गिफडे नाही करत. माय चांगली आहे. माय बाप नाही आहे चांगला, माय बाप चांगला नाही आहे म्हणजे थोडा हेड दिमाग आहे, म्हणून आम्ही शांताबाईच्या घरी राहायला गेलो. आमचं तोंड गोड आहे, आमचं जग गोड आहे आमच्यासाठी, म्हणून आम्हाला कोणत्या जागा तरी भेटली कोणाच्या घरी. अहो तुला तर मुठभर जागा देत कोणी, मुठभर जागा द्याले. तू काय राहशील कोणाच्या घरी. या लागलं तुला शेवटी मायच्याच घरी. पाय जास्त चबर नको करू. माय पोराला कोण मारलं तुला, कोण मारलं म्हटलं. शायन्या वानाचे लय तोंडाले जोर आहे होते आम्हाला. ही दोघीले एकटी पुरून राहिली. काय मच्छा खातं का मटण खातं का काय खातं वा. डोंबळ भसके जास्त चबर म्हणजे मी आलती का बोलायला. मग आपल्या पोराला समजून सांगा लागते. मायले म्हणे चावट धंदे करते, लफडे करते, असं करते तसं करते, लोकांच्या घरी जाऊ बसते. त्याला काय करायला लागते. तुका मामायचा नवरा होय काय. नाही मामायचा नवरा होय का म्हटलं. मामायचा नवरा एवढा नाही म्हणत तिला काही ना. थोकुटचा कोण होय बालमजी तिथे येऊन म्हणून राहिला. आणि त्याचा बाप तुला असंच म्हणते का काकू. काका अशीच म्हणते का तुले. फालतू मला बोलायला लावून राहिली. पाय मला राग आला ना, मी कुकडे काही बोलत असतो. जास्त माझ्यासोबत बोल नको तू. मी दोघीले काय चौघीले पुरून उरणारी पोरगी आहे, समजलं. देण्याविषयी तोंडावर ठेवून दे ना 2-4 चापटा. तोंड ठेस तिचं चांगलं गोट्यानं. काय बोलून राहिली बाबा ते. नवरान गिवरा काढून राहिली. शक्ती काव तुला असं त्या मायचा असंच नवरा काढतो काय तू. नवरा काढाले शाईना वाहनाचे सुधारणा असे संस्कार दिले काय. बरोबर आहे ना, रश्मीची पोरगी आहे ना, रश्मीची जसे संस्कार आहे तसेच तुझे संस्कार आहे, त्या संस्कार पडले तसेच. बापा एवढे चांगले तुमचे संस्कार होते तर मग पोरावर कोणी टाकले होते ना एवढे चांगले संस्कार. माझ्यासोबत एवढा चावट बोलला नसता. मग तो चावट बोलाले शिदी मी त्याच्यासोबत लप्पन चिप्पन खेळून राहिली होती तर तुम्हाला सवय आहे म्हणे लोकांच्या घरी जाऊन बसायची. तू आईली तशी सवय आहे म्हणे. काऊन बोलला तुम्हाला असा. मला सहन नाही होत ते, सांगून राहिली मी. खेळाशीन खेळ, बोलाशीन बोल. फालतूचं माझ्या आई बाबाबद्दल त्यानं वाईट बोललं, मी त्याला मारलं. काय चुकलं माझ्यावाला, त्याला मला मारता. काऊन त्याच्या अंगात जोर नव्हता, त्याच्या हात गेलते का वरती झाले. संस्काराच्या गोष्टी सांगते इच्छान मले. अव तू माय ना, तू सारखीच आहे ना वा. चावट धंदे करता तुम्ही, चावट धंदे कराले. चांगला आहे का तुम्ही, चांगले असाले म्हणूनच तर इथं आहे. म्हणून त्या मायचा नवरा त्या मायले मारते. नवरा सांगते पाय ना. एवढी शिकायचं किती समजते हो तुले. म्हणजे किती रंग खाल्लेली पोरगी असेल हो तू. डाळ घाटचं पाणी पिणारी. पाय काकू मला सांगून राहिली काय डाळ घाटचं पाणी पिणारी पोरगी. अव माय ना, मी लफडे नाही करत म्हटलं. म्हणूनच तुम्ही रस्त्यावर भेटता काय, म्हणूनच तुम्ही रस्त्यावर दिसता काय लफडे करताना. मोठ्या सांगून राहिले तर पुरा गाव ऐकून घ्या. काजल कलावती लफडे करते, लफडे घे आता घे. अमाय काय झालं हो बापा, काय झालं म्हटलं. हे पाय कलावती काजल काकू तुम्हाला
तुम्हाला काय बोलायचं आहे ते आमच्या आईसोबत बोला. आमच्यासोबत फालतू काही विचित्र विचित्र बोलू नका. घाण घाण, समजलं का? आणि आम्हाला असं रस्त्यात अडवून आमच्याशी बोलणं तुम्हाला कोणता अधिकार, कोणा अधिकार दिला असा? एवढंच होतं तर आमच्या आई बाबासोबत जाऊन बोला ना तुम्ही. आमच्यावर कशाला धावस टाकताय लहान लहान लेकराईवर? का बरं हिंमत नाही का तुमची त्यांच्यासोबत बोलायची? आय चोनके, गंगाची चोनकी, मनामध्ये तोंड नको मारू आता. चुपचाप होते तशी चुपचाप उभी राह. पहिले तर अशीच होती बालमजी. एका भुकीत तोंड फोडतं जास्त बोलशील तर. आय तिला काय चोनकीन मोनकी म्हणून राहिली हो तू? लय हिंमत झाली होती चोनकीन मोनकी म्हणाची. तू का काजलची चोनकी होय का मग? काजलची चोनकी असेल मनामध्ये येऊन बोलून राहिली. शाईने आव्हानाचे हिटगे आव्हानाची तिला चोनकी म्हणते. स्वतः पाहिलं पहिले. दुसऱ्यावर बोट उचलायचे पहिले बाकीचे बोट आपल्याकडे राहते. हे पाहून घेत जाय तू. दे दे अभिनय ठेवून दे ठेवून. अमाय हो बापा, काही अमाय व बापाने दोन थापा ठेवून द्यायचे. लाज नाही वाटली का वा? लाज वाटायला माय कशी चुकला होता? चुकलं असतं तिथे झुकली असती मी, समजलं? माय काही चुकलं होतं. थळ थळ दोन ठेवून दिले. कुत्री बाई का मी? त्या घरी पोळी मागायला आली, काळी मारलेला हाकलून दिली. म्याळ नको समजू, म्याळ समजाले. ज्याच्यासोबत चांगली आहे त्याच्यासोबत चांगली आहे, ज्याच्यासोबत वाईट आहे त्याच्यासोबत वाईट आहे. तुला काय म्हणत आहे कोणाला तर मला म्हणान, मी ऐकून घ्यान. पण मला सत्य असत्य गोष्ट आवडत नाही. मला आवडत सत्याचा मार्ग आवडत, असत्याचा मार्ग मला आवडत नाही, समजलं? सत्यासाठी मला कोणी किती काही मारन तर मी त्याला उलट जबाब देईन, उलट मारन, समजलं काय? फालतू माय नांदी लागायचं नाही. माय नाही वय मी. जे कोणी बोललं कोणी मारलं सहन करून घ्यान. माय नाही वय मी, समजलं काय? राहू दे बाबा पिंके, राहू दे ना माय. कंबर मोडली व माय देवा. तुझे काय वय? इकून येतं तिकून येतं मागून येतं पुढून येतं नाही काय वय म्हटलं तुझेवालं? मी तिलेच नाही भेली तर तुले भेणार आहे का व? बारकी जरी असन, हड्डीचा पसारा जरी असन, रग रग मध्ये सत्यता भरली आहे, समजलं? जय श्रीराम. काय करता बा तू मायावाला? मारून दाखव बरं मला एक झापड. नाही तुला त्या काजली सारखं खाली पडलं तर नावाची पिंकी नाही. दहशत पिंकीची आहे आता, समजलं काय? लेडीज फर्स्ट. लेडीज फर्स्ट आहेस म्हणा, तुझी लेडीजच वय, पण छोटी गर्ल्स फर्स्ट, समजलं? अगं राहू दे ना माय पिंकी, चल ना माय, इतकं नसते बोलत. ताई तू थांब. थांब तू. मला त्यासारखे अत्याचार सहन नाही करायचे ताई. असे जर अत्याचार सहन केले ना हे लोक जास्तीचे अत्याचार करते. याच्या पुढे विचार तर करन का नाही पिंकीच्या पोरीच्या वाटेने जायचं. आणि पाय काकू तुने जर मला चांगल्यानं स्वभावानं चांगल्यानं म्हणजे चांगल्या रीतीनं मला म्हटलं असतं का काऊन मारलं काय मारलं, तुला मला एक झपाळे मारले असतील ना, काही नसतं म्हटलं. तुला शेवटी हात माझ्या आईवर उचलला, माझ्या आईवर कोणी हात उचलला ते मला पटत नाही, समजलं? सत्याचा मार्ग पकडत असं असत्याचा मार्ग पकडत नाही. 10 वेळा सांगितलं आता, समजलं? कलावती काकू तुला जर माझे मार नसन खायचा लवकर इथून चालली जाय. आणि खायचा असेल तर थांब. मी तुला मारायला मागं पुढे बात नाही बाई, समजलं? पाहिजे भेलीच माहिशी तुला भेणार आहे का मी? पण आता ते तर जराशी काम आहे म्हणून सांग, नाही तर मारलं असतं तुले. हा ठीक आहे ना, कर ना काम कर, काही हरकत नाहीये. मारायला आली पाहिजे जरूर नाहीये. मी काही तुला भेट नाहीये. येशील तर अजूनही वेळ आहे आपल्या जवळ, लय वेळ आहे, भरपूर वेळ आहे. नाही नाही मग पाहतो तुला मी. आता काम आहे ना. धन्यवाद बाबा पिंकी तुले. काय माय दोघीली एकटी पुरली, तिघीले बोलायचं काम नाही पडलं. पाय बाई मी बोलतो म्हटलं आता. काय माय पिंके खरंच पोरगी पाहिजे त्यासारखी बापा. काव बाई पिंकी एवढ्या रंगाचं बोलायला लागते काय माय? आपल्याहून मोठे आहे ना काजल काकू, मग एवढ्या रंगाचं बोलत असते का? पाय हो माय आई, ते मला लय रंगारंगाची त्याबद्दलची लय वाईट बोले. काय म्हणे सांगू काय? तुही माय म्हणे चाबट धंदे करते म्हणे, तुही मायला फडेच करते म्हणे, लगेच्या लगे म्हणून तुही माय शांताबाईच्या घरी जाऊ बसली म्हणे. आम्हाला तशा सवय नाही म्हणे बाबा लोकांच्या घरी जाऊ बसायच्या. आणि एवढ्या रंगाची बोलली अरे खरंच मी ऐकन काय? ते तसेच धंदे असन म्हणे, त्या माहिती तसेच धंदे असन म्हणे, संस्कारही काढले तिनं. तेवढा ऐकणार आहे व? आणि एवढ्या त्या अंगात माणशी पण असन म्हणे, त्या बापाले कोणी मारलं म्हणे, तुही माय अशी चावट धंदे करते म्हणे माय, म्हणूनच त्या बाप त्या मायले मारते म्हणे. मग ऐकूनच घेऊ काय आता माय बाई? हो का व? मग नाही तर का काकू, पण तुमची पोरगी आहे बा काकू पिंकी, बोलायला एकच नंबर, एकही शब्द वायाने जाऊ दिला. माई तुमच्या अशी लफडे नाही करत म्हणे. मायचा स्वभाव चांगला आहे, माई चांगली आहे म्हणे, म्हणून गावात कोणी मायले थोडीशी जागा देते म्हणे राहिले. आमचं तोंड गोड आहे म्हणून आमच्यासाठी जग गोड आहे म्हणे. अहो तुमच्यासारखी थोडी नाही म्हणे माय लफडे करणारी. रस्त्यावर लफडे करते का म्हणे? तुम्ही तर दिसता म्हणे लफडे करतात, आम्ही दिसतो का म्हणे? असं आमचे असे संस्कार आहे म्हणे, आमचे असे चावट धंदेही नाही म्हणे, आम्ही असं करतही नाही म्हणे. ते काम तुमचेच होय म्हणे लफडे करायचे. मग हिने म्हटलं बाई तिले अमाय बाई जाऊ दे ना माय पिंकी, एवढ्या रंगाचं काय लिहिस बोला लागते व? बोलू दे वरश्मे, झाक नको झाकत जाऊ. ठीक आहे लई कमी बोलली का? ठीक आहे ती चांगली असती, चांगलं समजून सांगितलं असतं, मुजरा केल्या असतं गोष्ट वेगळी आहे. माणशा म्हणे तिले हे म्हणे हे ते काय म्हणे इले तू माणशा वैटा म्हणे जाणं म्हणे, एवढं त्या मायले मारलं म्हणे, त्या बापाला मारलं म्हणे. ती पोरगी बिचारे काऊन ते पोरग बायला होतं का म्हणे? मी त्याला मारलं होतं तर त्या पोराने मला मारता म्हणे चाललं म्हणे, त्याचं फिसक्या काय आई मला मारलं. ते पोरग तर बायला आहे म्हणे. सांग माय काय ती पोरगी खतरनाक बोलते व, मला एवढा हसा आहे बाई आवरल्याने जाय. काय माय पिंके बाई व तू खरंच, पण तू मोठी वय त्या मायले आधारच होते, चांगलाच आधार होते. आणि बरं झालं म्हणा एका इकडे ते घरापर्यंत आली असती भांडत, ते चांगलं नसतं दिसतं. काय नुसतं भांडणं ते इकडे आली असती तर बोला लागलंच असतं माय. त्या मायकून तर बोलाच लागलं असतं. ती माय काही एवढी बोलत नाही, त्या मायले काही तेवढं समजत नाही. बरं जाऊ दे.
मग नाही ते का मा काकू, दोघी दोघीले एकटी पुरली ते तोंडाले सांगा. चांगली गोष्ट आहे म्हणा, चांगले सण चांगलं आणि वाईटाचे वाईट. ते काय म्हणे, मी तुला आता सांगतो म्हणे, तू जर माझ्यासोबत चांगली बोलली असती तर मला 2 झापडा मारल्या असते म्हणे, खाल्ल्या असत्या म्हणे. पण ते माझ्यासोबत चांगलीच नाही बोलली, हिच्यासोबत चांगलीच नाही बोलली. आणि ते काय जावं धंदेनं मंडे लफड्याच्याच गोष्टी करते माय. त्या तशाच हाय आणि तशाच गोष्टी करते, तसं सुस्ती दिले आणि तसेच लोकही दिसते दिले. त्याच्यासारखे सर्व लोक आहे काय? हा सांगा बरं तुम्ही. मला तर बाई बोलायचंही काम नाही पडलं काकू. काय सांगू तुम्हाला. तिला 2 थापडा मारल्या, 3 लात मारली, तिने खाली पाडून दिलं. आणि ती आलती बाई कलावती आजूबाजूनं. हे म्हणे वार करायचा आहे तर म्हणे समोरून कर म्हणे, मागून काय करून राहिली म्हणे. मागून तर कोणी खंजीर खूप असते म्हणे. घे माय, ते घेऊन पळून गेल्या दोघीच्या दोघी जणी. हो काय सांगू माय तुला, मज्जाच मज्जा. मग काय करू आई, काय करू तूच सांग. मला नाही आवडत बाई आहे ते. नुसतं भांडणं 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 भांडणं. घे बाई, एक घाव 2 तुकडे करून टाकले मी. आता ते घरापर्यंतही नेत ना काहीच नेत. तिला माहित आहे ना तिच्या पोराचं चुकलं होतं म्हणून मी तिला एवढ्या रंगाची बोलली. आणि आता तिला माहित आहे रश्मीशी नाही पंगा घ्यायचा नाही, कारण की रश्मी जरी साधी असली तरी तिची पोरगी खतरनाक आहे. घे तिला माहित झालं आता. नाही ते आता होऊ शकते, येऊ शकते अजून भांडा येणार त्यासोबत. घे मला नसताना पाहून शाळेत गेलेत तर पाहिजे बरोबर. बरं तुला लागलं का मा जोऱ्यानं? लागलं का? नाही मला लागलं गेलं काहीच नाही. मला तिने 2 थापटा मारला तेव्हा भल्ला झनकारा बसला, म्हणून माहित आहे पायातली डोक्यात आग गेली. म्हणून नाही काय मी ती लात मारली. नाही तर मी म्हटलं बाई मोठी बाई काय मारा. पण माई तुला तर माहित आहे भली जिनार बाप आहे मी. मला ते रागाला कसं येईनच नाही मग ऐकून. मग बाई मारूनच दिलं मी. त्या दिवशी बाबाला मारायला धावली, पण त्या माणसाच्या जोरातलाही फरक होता म्हणून काही मी जाऊ दे बाई म्हटलं. बापाला मारा तर लोक काय म्हणे उलटेच बोलन, म्हणून मी जाऊ दिलं. बरं जाय जेवण घेऊन करून घे. कोमल जा ना बाई जेवण घेऊन करून घे ना. नाही काकू, आम्ही बाजारात गेलतो तर गुपचूप खाल्ली, तर आता सध्या काही भूक नाहीये. आणि गंगाई तिकडे वाट पाहत असेल ना, तर जातो मी घरी. कागदान आले गेलती देवापाशी लावायचे आहेत. असं बरोबर जात जाय माय. हे काजल कलावती सारख्या बाया राहते रस्त्यानं. विचार आहे बाई जीवाले, काही विचार नाही करायचा. मस्त खायचं मस्त राहायचं. कोमल तब्येतीकडे लक्ष देत जाय माय. वायात नको जाऊ, आता कशी अंगात भरली तर. हो काकू, त्याचं टेन्शन नका घेऊ. बरं काकू जातो मी, आईला जराशी मदत करू लागतो ना, सकाळपासून आई एकटीच करून राहिली. आम्ही आता मार्केटातून आलो, जातो मी घरी आता. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला व्हिडिओ? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग पुढच्या भागामध्ये. तर ऍडव्हान्स मध्ये नागपंचमीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि नागपंचमीला आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊ मस्त. वावरात वगैरे पूजा वगैरे करायला जाऊन आपण बघू ना काय होते तर. भेटूया मग उद्याला. बाय.